सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घाट भव सिंधू जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम दर्याची नेम अहरणेसी तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुडिती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू विठ्ठला सर्वांनी हाताने टाळी वाजवा मुखाने नामचिंतन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिक ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय झाला झाला पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जोडोनिया कर चरणी ठेविला माता परसावी विनंती माझ्या पंढरी माता परसावी विनंती माझ्या पंढरी बोला जोडोनिया कर चरणी ठेविला माता देवी गो माता परसावी विनंती माझ्या पंढरी माता परसावी विनंती माझ्या पंढरी माता जोडोनिया करा जननी देवीला माता परसावी विनंती माझ्या पंढरी नाथा जोडोनिया करा जननी देवीला माता परसावी विनंती माझ्या पंढरी नाथा चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारा सार विचार करा उठा उठी कडक करावा गेला
नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेन संकट तराल दुर्घाट भव सिंधू प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता किंवा तुम्हा सकल श्रोतेजनांच्या समोर जो निरूपणाकरिता म्हणून दाखवलेला अभंग आहे, भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे नोहे नोहे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा अलौकिक प्रकारचा अधिकार आहे किंवा वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोधणारे किंवा तुका झाला असे कळस असे श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि आजच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या मानवी देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नामचिंतनाच्या स्वरूपामधला उपदेश करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार जातो असा थोड्या मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्याने पावन झालेल्या आपल्या या नाशिक या नगरीमध्ये त्यातल्या त्यात पाथर्डी फाटा पाथर्डी गाव या पुण्यभूमीमध्ये भगवान खंडेरायांच्या दरबारामध्ये चालत असलेला आपला अखंड नाम संकीर्तन सोहळा तथा मला वाटतं वर्ष 4th आहे. 4th वर्ष आहे. अधिक मासाच्या निमित्ताने पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने मातृपितृ कृतज्ञता सोहळा व श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन तुम्ही सर्वांनी केलं. खरं तर महाराज तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. त्याचं कारण म्हणजे एकच आहे की सर्वात पवित्र महिना जर कुठला असेल तो हा अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास. आणि अशा पवित्र महिन्यामध्ये तुमच्या या गावामध्ये तुमच्या या परिसरामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं. देवाचं सतत नामचिंतन चालू आहे, कथा कीर्तन सोहळा चालू आहे. खरं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत. आणि खरं तर या परिसराला परमार्थाच्या बाबतीत किती निधी गेलेलं हे सांगण्याची गरज नाही. त्या विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांच्या पुण्य आणि पावन परिसर हा आहे. त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेला तुमचा हा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये परमार्थ म्हटला म्हणजे काही नवीन नाही. परमार्थामध्ये रुजू केलेली एक एक व्यक्तिमत्व या परिसरामध्ये आहे. असा सुंदर नियोजन आहे, सुंदर योग आहे. आणि या सप्त्यातील माझ्याकडे आलेले हे पहिल्याच क्रमांकाचं वांगपुष्प समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ कार्यकर्ता मंडळी आणि तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांच्या संकल्पनेने हा सप्ताह चालू आहे ते हरिभक्त परायण गुरुवर्य शांतारामजी बाबा बोलते बाबांच्या मार्गदर्शनाने संकल्पाने हा सप्ताह चालू आहे. ज्यांच्या निमित्ताने तुमचा आणि माझा दर्शनाचा सुयोग घडून आणला ते हरिभक्त परायण आजची कीर्तन सेवाही ज्यांच्याकडे आहे. खरं तर लहानपणापासून महाराज लहानपणापासून विष्णुवत प्रेम आमच्यावर ज्यांनी केलं, आम्ही सर्वांना ज्यांना आदराने मामा म्हणतो ते हरिभक्त परायण आमचे बाजीराव मामा. त्यांच्याकडची सेवा आहे वैकुंठवासी झुणकाबाई तुकाराम ढोंचे यांच्या स्मरणार्थ श्री हरिभक्त परायण आमचे बाजीराव तुकाराम ढोंचे. आमच्या या बाजीराव मामांच्याकडून ही आजची सेवा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून तुमच्या दर्शनाचा सहयोग आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, गुणजन मंडळी आहेत. त्यामध्ये एक कोणी बडीरे हरिभक्त परायण प्रभाकर बाबा असतील, मोहन बाबा असतील, मला ते नाव माझे पुढे झाले असतील. ते हरिभक्त परायण मृदंगाचार्य गणेश महाराज आहेत. दुसरे मृदंग अलंकार असणारे हरिभक्त परायण श्रेयश महाराज आहेत. विनेकरी महाराज आहेत. आमचे गुरुवारी बाबाजी आहेत. दुसरे गायन गंधर्व महाराज जे आहेत बाबाजी आहेत. सर्वांच्या समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ का सर्वांचा नाव उल्लेख करू इच्छित नाही बाबा. मी सर्वांचं नाव जर घ्यायला गेलो तर एकता सुरला खटवांगराय खरं तर मला ऑर्डर आहे.
महाराज 10 ते 10. पण टेन्शन घेऊ नका, अगदी कमी वेळेमध्ये संपूर्ण सरळ असेल आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. लहान लहान बालगोपाल मंडळी आहेत, गावातील परिसरातील भरती मंडळी आहेत, सर्वांचं नाव मला माहित नाही. एवढ्या हॉलमध्ये सुद्धा नाही का, एवढ्या हॉलमध्ये सुद्धा एवढा सुरळीत आवाज तुमच्यापर्यंत गोड शूटिंग ज्यांनी लावली ते हरिभक्त परिणामचे साऊंड ऑपरेटिंग वाले दादा, त्यांनाही धन्यवाद आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त चित्त करा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो का तुम्ही इथं येऊन बसलात, तुम्हालाही धन्यवाद आहे. त्यावेळेस मी इथं आलो, म्हटलं पहिला दिवस आहे, मंडळी येते का नाही येते. आणि खरं सांगू बाबाजी, आपले काही कीर्तनकार पहिला दिवस का घेत नाही त्याचं एक कारण आहे, पण आपलं तसं नाही बरं का. मला पहिला दिवस चालतो का चालतो त्याचं एक कारण सांगतो मामाश्री. मी एक विचार करतो, अरे आपल्या सारख्यांचा जर पहिला नंबर लागत असेल तर याच्यासारखं भाग्य काय असलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. म्हणून पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या मानाने तुमची सुंदर अशी उपस्थिती आहे. तुमच्याही चरणी नतमस्तक होतं. फक्त एक सूचना आता देऊन टाकतो, पहिली आणि शेवटची, लक्ष देऊन ऐका. 2 तासामध्ये मी तुम्हाला कुठल्याच प्रकारची सूचना देणार नाही. कोणती सूचना ऐका, नाही तर सध्या काही कीर्तनकार 2 तासामध्ये एवढा परेशान करतात श्रोते मंडळींना. टाळी वाजवा, भजन करा, हात काम करा, अनेक प्रकारच्या सूचना देतात, पण मी या मताचा नाही का. अरे बाबा, येऊन बसलेत, बसू द्या. एवढ्या गरमीच्या वातावरणामध्ये रात्री उठून का मग खांद्याला कीर्तन सांगायचं का, बरोबर आहे का नाही. तुम्ही तर येऊन बसलात, तुमच्या चरणी नतमस्तक आहे. फक्त एकच काम करा. काय करायचं लक्ष देऊन ऐका. जसं बसता येईल तसं बसा, आपलं काही म्हणणं नाही. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी ओट्यावर बसा, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी खुर्ची टाकून बसा, ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी कुशाल घरी जाऊन झोपू नका. पुढचं माझं ऐका. कीर्तन झाल्यावर बाम लावून झोपा असं म्हणतो मी, डायरेक्ट काय झोपू नका. फक्त एकच काम करा. काय करायचंय, कीर्तनामध्ये बसल्यानंतर ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं नामचिंतन होईल, काय करायचंय, हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आज जो शिवेसाठी अभंग निवडला आहे, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आजच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं नामाचं महत्व सांगतात. आजचा अभंग एवढा भारी आहे, एवढा सोपा आहे. मी तर म्हणतो 90% लोकांचा पाठ असला पाहिजे. नाही तरी तुमचा पाठ असला, निदान कानपाठ. हॅलो, कानपाठ करतो ना. कानपाठ म्हणजे कानाकडे पाठ नाही बरं का, कानावरून गेलेला 4 चरणाचा अभंग आहे. आणि आजच्या या अभंगाच्या माध्यमात बोलायला गेलं तर आजचा हा अभंग गाथ्याच्या पद्धतीने जर पाहिला, आमचे गुरुजी सांगायचे उल्हास बाबा सांगायचे, आजचा हा अभंग 2 प्रकरणात मोडला जातो. कोणता कोणता ऐका. पहिलं प्रकरण हे उपदेशपर प्रकरणामध्ये सुद्धा आजचा अभंग मोडला जातो, आणि दुसरं प्रकरण हे नामपर प्रकरणात सुद्धा आजचा अभंग हा मोडला जातो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काहीतरी नियम आहेत सप्त्याला. कोणते नियम आहेत का? सप्त्या 8 दिवसाचा असो का, महिन्याचा असो का, 3 दिवसाचा असो, लक्ष नाही का. सप्त्या महिन्याचा असो, कितीही दिवसाचा सप्ताह असला तर सप्त्यातले 3 कीर्तनकार प्रामुख्याने बांधलेले आहेत. कोणते कोणते बरं, कशाने बांधले सांगा बरं. कशाने? भेट्याने, उपरण्याने. नाही, भेट्याने उपरण्याने तर प्रत्येक कीर्तनकार बांधलेला आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह म्हटला म्हणजे 3 कीर्तनकार प्रामुख्याने बांधलेले आहेत, नियमाने बांधलेले आहेत. मग महाराज 3 कीर्तनकार बांधलेले आहेत, मग बाकीचे का मोकाट सुटले का? तसं माझा अधिकार नाही ते बोलायचं. तुमच्याकडे चांगलं आहे, पण आमच्याकडे जर कीर्तनाची व्याख्या पाहिली बाबा, का सध्या फार वाईट आहे बरं का, फार वाईट आहे. बाकीचे कीर्तनकार मोकाट नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भर्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या. सांगितलं काय आहे? बाकीच्या कीर्तनकारांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान सांगावं, भक्ती सांगावं, वैराग्य सांगावं. पण मात्र 3 कीर्तनकारांना नियम आहेत. कोणते आहे का? पहिल्या कीर्तनकाराला नियम आहे, 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराला नियम आहे, आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकाराला नियम आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने आपल्या कीर्तनातून, कीर्तनकार मोठा असो का बारीक असो,
तो दाढीवाला असो का बिना बॉडीचा असो का बिना गाडीचा असो, तो कसलाही असता, तर त्याला नियम एकच आहे की त्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन सांगावं. हे नियम पहिल्या दिवसाचं कीर्तन करायला आहे. म्हणून या नियमाला अनुसरून आजचा अभंग मी सेवेकरता निवडलाय. मामाश्री अजून अभंगावर बोलण्यापूर्वी बाबाची तुमची परवानगी घेतो. टेन्शन घेऊ नका, वेळेमध्ये मी अभंग सोडणार आहे. मी अभंगावर चिंतन करण्या अगोदर मी एक प्रश्न या श्रोते मंडळींना विचारू इच्छितो, फार महत्वाचा. तो जर मी विचारला म्हणजे मला पुढे जमेल तर नेमकी तुम्हाला काय सांगावं लागणार आहे. लवकर उत्तर द्या सर्वांनी. तुम्हा लोकांना कीर्तनामध्ये बसल्यानंतर कीर्तनकाराच्या मुखातून चिंतनाची अपेक्षा आहे का मनोरंजनाची? चिंतनाची. वा 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 वा, आनंद वाटला मला फार की तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या या छोट्याशा गावामध्ये कीर्तनकाराच्या मुखातून चिंतनाची अपेक्षा करतात. आणि महाराजजी, ज्या अर्थी हे लोक कीर्तनामध्ये बसल्यानंतर कीर्तनकाराच्या मुखातून चिंतनाची अपेक्षा करतायत, त्या अर्थी एवढ्याला छातीला हात लावून सांगतो की तुमच्याकडे, तुमच्या परिसरामध्ये मला जास्त रवीची किरण काही पसरलेली दिसत नाही. बरं, कोणाची किरण? बरं, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही समजलं त्यांनी कीर्तन झाल्यावर चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. बरं, आणि त्यांना नाही समजलं त्यांनी युट्यूबवर पहा. जाऊ दे, मला तिकडे बोलायचं आणि माझा विषय येत आहे. सध्या बाबा हा विषय मी एकच मुद्द्यामध्ये मांडला मामा. सध्या समाजामध्ये जिकडे तिकडे किरण पसरल्यामुळे आमच्या सारख्यांची किरण न्यायची कुठं, हा मोठा प्रश्न समाजामध्ये निर्माण झाला महाराज. पण महाराज काय बोलावं, तुमची काही चूक नाही, आमच्याच काही कीर्तनकाराची चूक आहे. आमचेच होत आणि आमचेच जात आहे. आमच्याच कीर्तनकारांनी तुम्हाला मनोरंजनाची सवय लावली. पण खरं सांगू माय बाप, कीर्तन हे मनोरंजनाचं माध्यम नाही महाराज. जगाच्या पाठीवर एवढं पवित्र साधन कीर्तन सांगितलंय. या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. कशी? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. किंवा कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप की बाबा रे. जगाच्या पाठीवर एवढं पवित्र साधन आहे कीर्तन सांगितलंय. या साधनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मग मला सांगा, कीर्तन ऐकल्याने, कीर्तन केल्याने जर देव भेटत असेल तर कीर्तनामध्ये देव भेटण्याकरता काय ऐकावं लागणार आहे? बोला बोला. चिंतन ऐकावं लागणार आहे. मनोरंजन ऐकून चालणार नाही. पण महाराज मी एक शब्द विचलित बोलतो, थोडा विचांतर जातो. मनोरंजन ऐकून चालणार नाही म्हणजे महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची ही भूमी आहे. आमच्या या भूमीमध्ये, परिसरामध्ये चिंतनच आवडतं. मग मी हा प्रश्न का विचारला तुम्हाला माहिती आहे का? त्याचं एक कारण आहे. आज पहिला दिवस आहे. पहिलाच दिवस जर मी सांगून गेलो, बरं का बाबाजी, पहिलाच दिवस सांगून गेलो म्हणजे पुढे व्यवस्थित आहे, काय टेन्शन नाही. सांगायचं एकच आहे, सध्या समाजाची दिशा, समाजाची व्यथा आमच्या कीर्तनकारांनी एका शाळकरी पोरासारखी करून ठेवली महाराज. अर्धा मिनिटात बोलतो ना आपलं आपलं विषयावर येतो. शाळकरी पोरासारखी तुमची माझी गंमत झाली. कशी आहे का? 5-6 वर्षाचं पोरग किंवा 7 वर्षाचं पोरग, 7 वर्षाचं पोरग झालं रे झालं, आपण काय करतो? त्याचं नाव पहिलीत टाकतो. कशासाठी? त्याला शाळेची आवड लागावी, गोडी लागावी म्हणून. असंच एक बापाने आपल्या मुलाचं नाव पहिलीत टाकलं. आणि पहिलीत टाकल्यानंतर त्या मुलाला शाळेची एवढी आवड लागली, एवढी आवड लागली, रविवार सोडला म्हणजे त्याची दांडी पळायची. सोमवार ते शनिवार अभ्यास करायचा. हुशार होता, सर्व काही पद्धतशीर होतं. पण अभ्यास केल्यावर सुद्धा शाळेमध्ये मास्तरांचा हातचा रोज मार खायचा महाराज.
रोज मार खायचा. एके दिवशी ही बातमी त्याच्या बापाच्या कानावर पोहोचवली. काका, काय झालं म्हटलंय? तुमचा पिंट्या शाळेत जातो का? म्हणे माझा पिंट्या रोज जातो शाळेत. म्हणे अभ्यास करतो का? तो अभ्यासही करतो. मग शाळेत जातो, अभ्यास करतो, सर्व काही पद्धतशीर आहे. मग सर्व काही पद्धतशीर असल्यावर सुद्धा शाळेमध्ये मास्तरांचा हातचा रोज मार खातो म्हणे. तो पिंट्याचा बाप म्हणाला रोज मार खातो? म्हणे हो. म्हणे तुम्हाला माहित नाही का? म्हणे नाही. एके दिवशी पिंट्याच्या बापाने पिंट्याला बसवलं. माझं चांगलं लक्षात घ्या. पिंट्याला जवळ बसवलं आणि सांगितलं म्हणे काय रे बैल शिकत काय झालं? का रे इमानदारीने सांग, तू शाळेत जातो का? तो म्हणे पप्पा हाजरी बुक चेक करा माझी. म्हणे मग अभ्यास करतो का? वया चेक करा. नाही का रे शाळेत जातो, अभ्यास करतो, हुशार आहे, सर्व काही पद्धतशीर. म्हणे हो. मग सर्व काही पद्धतशीर असल्यावर सुद्धा तू मास्तरांचा हातचा मार का खातो सांग म्हणे. तो म्हणे पप्पा मास्तर मला क म्हणायला लावतात. काय 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 बोला बोला काय म्हणायला लावतात? मग का रे तुला क जमत नाही का? तो म्हणे पप्पा मला क जमतो. मन बरं क. महाराज त्याने बापाला क म्हणून दाखवला. क क क क क. बाप म्हटला इथं का म्हणतो? उद्या सोमवार आहे, शाळेत म्हण, नाही तर मास्तर तुला मारीन. तो म्हणे पप्पा मास्तर मारीन तर मारू दे, पण मी शाळेत क म्हणणार नाही. म्हणे का म्हणणार नाही? त्याच्यातलं प्रयत्न तुम्हाला माहित नाही. म्हणे काय प्रयत्न? मी जर शाळेमध्ये क म्हटलं, दुसऱ्या दिवशी मास्तर मला लगेच क हो म्हटलं, तिसऱ्या दिवशी क शिकली. मग का रे तुझं म्हणणं काय आहे? तर म्हणे पप्पा माझं एकच म्हणणं आहे, कच बंद करून टाकू, पुढे बंदच बंद होऊन जाईल. सांगणं माझं लक्षात घ्या. कीर्तनामध्ये बसल्यानंतर तुमच्या मुखातून चिंतन रूपी क बाहेर निघायलाच पाहिजे. माझं बोलणं लक्षात घ्या. तुमच्या मुखातून चिंतन रूपी क बाहेर निघायला पाहिजे. जेवढ्या लवकर चिंतन रूपी क तुम्ही बोलणार, तेवढ्या लवकर पुढचा चिंतन रूपी क तुम्हाला शिकायला भेटणार. विठाल विठाल आता चिंतनाकडे लक्ष द्या. काय चिंतन म्हणतात महाराज? सारासार विचार करा, उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आजच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराज तुम्हाला विचार शिकवतात. लक्ष नाही का? कोणत्या शब्दावर भार दिला? विचार शब्दावर जास्त जोर दिला तुकोबाराने. विचार याच्या पलीकडे बोलू का? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आपल्याला विचार शिकवतात. पण माझं मत असं आहे की जगद्गुरु तुकोबारांनी या समाजाला विचार शिकवू नये. का शिकवू नये त्याचं कारण सांगतो. कारण जगाच्या पाठीवर असा एकही माणूस शोधून सापडत नाही की तो विचार करत. याच्या पलीकडे सांगू का? अरे विचाराशिवाय माणसाला समाधानाची विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विजय समाधान विजय समाधान विजय समाधान विजय समाधान विजय समाधान विजय समाधान विचारा वाचून विजय समाधान विजय समाधान विजय समाधान विचार वाचून विजय समाधान विजय समाधान विजय समाधान समाधान सांगितलं याचं योग्य प्रमाण दिलं बाबांनी. विचारा वाचून नप विजय समाधान. का विचार शिकू नये? कारण जगाच्या पाठीवर असा एकही माणूस नाही की तो विचार करत नाही. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विचार जीवनामध्ये करतोय. मग बरं ठीक आहे, विचार शिकवतात. आणि तसं जर विचार शब्दात जर बोलायला गेलं महाराज, तर समाजामध्ये 3 प्रकारचे विचार प्रामुख्याने करतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे विचार समाजामध्ये सांगितले. कोणते कोणते आहे का? 3 प्रकारचे विचार. पहिल्या प्रकारचा विचार किंवा पहिला नंबरचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. लक्ष नाही का? पहिला विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. दुसरा विचार माणसाने जीवनामध्ये एकचदा करावा.
आणि तिसरा विचार माणसाने जीवनामध्ये वारंवार केला पाहिजे. पहिला विचार कधीच करू नये कोणता? कोणाच्या विषयी वाईट वृत्ती मनामध्ये असेल, कोणाचा खिसा कापण्याचा विचार असेल, अशा प्रकारचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये, कधीच नाही. बरं ठीक आहे, पहिला विचार संपला. दुसऱ्या क्रमांकाचा विचार घ्या. माणसाने जीवनामध्ये फक्त तो एकचदा करावा. एकचदा. कोणता? स्वस्ती श्री. कळालं सर. काय म्हणतील महाराज, तुम्ही लग्न पण लावता का? लग्न बिग्न काही लावत नाही बरं का? सांगायचं मला एकच आहे, जीवनामध्ये लग्नाचा विचार एकचदा करावा. माझ्या मुखातलं नाही सांगत. एका पुरुषा दोन नारी, पाप वसे त्याच्या घरी. लग्नाचा विचार जीवनामध्ये एकचदा करावा. पण मात्र तिसऱ्या क्रमांकाचा जो विचार सांगितला, बरं महाराज मग कधी करावा? म्हटले हप्त्यातून करू का? हप्त्यातून नका करा. बरं महिन्यातून करू का? महिन्यातून पण विचार नाही करायचा तिसऱ्या क्रमांकाचा. बरं दिवसातून करून टाकू? नाही नाही, दिवसातून तर अजिबात नाही. बरं तासातून? नाही. मिनिटातून? अरे मिनिटातून कशाला? क्षणोक्षणी करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार. क्षणोक्षणी करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार. तारावया पार भवसिंधू, तारावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार क्षणोक्षणी हाची करावा विचार. कोणता विचार? करावया पार भवसिंधू. या भवसिंधू सागरामधून तरुण जाण्याचा जो विचार आहे तिसऱ्या क्रमांकाचा, तो प्रत्येक क्षणाला करावा. बरं प्रत्येक क्षणाला का करावा त्याचं चिंतन पुढे मांडतो. बरं विचार करावा का? 100% विचार करावा, केला पाहिजे विचार. बरं मग आता कोणता विचार करावा? तर महाराजांनी पहिले शब्द काय वापरला? सारासार विचार. सार आणि आसार विचार केला पाहिजे. कोणता? सारासार विचार. बरं सारासार म्हणजे काय? विचार लक्षात आलं? मग आता सारासार विचार म्हणजे काय? बरं सोपं सांग. सारासार म्हणजे कळतं का तुम्हाला? हॅलो, सारासार बरं सोपं सांगतो. सार कळतं का तुम्हाला? कोण बोललं भाजीवरचं? भाजीवरचं नाही. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. या संसारामध्ये जर सार काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन सांगितलं. पण अजून सोपं सांगतो. सार आणि आसार म्हणजे काय? सर्व जाणकार मंडळी आहेत, शेतकरी मंडळी आहेत. सोपं सांगा मला. खारीक करते का तुमच्याकडे? खारीक? हॅलो, तुमच्या गावामध्ये बोलता नाही का? बोला बोला. खारीक करते ना? करते. खारीकेचं वरचं टरपलं कसं?
सार आहे का असार आहे? सार आहे. मधली आठवडी असार आहे. बर शेंगदाणा घे शेंगदाणा, वरचा टरफल कसा आहे? असार आहे. मधला दाना सार आहे. पर आंबा घे आंबा, वरचा टरफल कसा आहे? असार आहे. मधली कोड असार आहे. कोड आणि टरफलाच्या मध्ये जे मिश्रण आहे ते सार आहे. बरं अजून सोपं सांगतो, पेढा घ्या पेढा, वरचं टरफल कसं आहे? पेढ्याला टरफल असतं. नाही तुम्ही सार बोलले म्हणून बोलला. ऐका, ते पेढ्याला टरफल नसतं, म्हणजे झोपले नाही बस जागी आहे तुम्ही. ऐका, ज्याप्रमाणे मृत्यू लोकामध्ये व्यवहारामध्ये पेढा पूर्णपणे सार आहे, त्याप्रमाणे या मृत्यू लोकामध्ये संसारामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सारो, नाम तुझे सारो, सार 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 विठोबा नाम तुझे सारो, नाम तुझे सारो. मनोनी तुळ पाणी जपा हे वारंवार, मनोनी तुळ पाणी जपा हे वारंवार, मनोनी तुळ पाणी जपा हे वारंवार, मनोनी तुळ पाणी जपा हे वारंवार. मला जे अपेक्षित होतं तेच प्रमाण महाराज तुम्ही दिलं बरं का. आणि अशी मंडळी राहिलेत ना, त्या कार्यक्रमाला फार आनंद वाटतो महाराज. म्हणजे कधी कधी वैताग येतो. तुम्हाला माहित नाही पण आमच्या भागात या तुम्ही, मला आठवलं म्हणून सांगतो, मी एका ठिकाणी काल्याचं कीर्तन केलं महाराज. या काल्याच्या कीर्तनामध्ये मी गवळणींचा सड्याचा विषय काढला. सड्या सामर्थ्यांचा, सड्याचं नाव काढलं बाबा. एका बाबाने अशी आरवी ठोकली मागून, वाकुनी टाक सडा. त्या बाबाला म्हटलं पहिले तुम्ही घरी जाऊन पडा, मग टाकतो का. एक सांगू का, दोन्ही मंडळी आहेत. आणि एक मी नेहमी करता सांगतो, परमार्थ असो राजकीय असो कुठलंही क्षेत्र असो, जुनं ते कधी सोनं आहे महाराज. तर सांगतो ना मला, बघा कल्पना करा, सर्व जाणकार मंडळी आहे. बजाज कंपनीचं 2010चं मॉडेल घ्या, बजाज कंपनीचं, आणि त्याच बजाज कंपनीचं 2015चं पुढचं मॉडेल घ्या. इमानदारीने सांगा, जास्त अवरेज कोणती गाडी घेईल? 2010चं. त्याच्या बी तसंच आहे. तसं म्हणजे आमच्यासारखे कितीही नवीन मॉडेल निघू द्या, खरी आवडीच्या गाड्या या आहेत. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी कीर्तन झाल्यावर सांगणं माझं एकच आहे. महाराजांनी कोण प्रबंधन या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवान परमात्म्याचं नामचिंतन सार आहे. म्हणून सारासार विचार, असा सारासार विचार आपण केला पाहिजे. बरं करू महाराज. बरं मग कधी करायचा? करा उठा उठी. उठा उठी शब्दाच्या खाली अंडरलाईन मारा. मी मागे प्रमाण दिलं ना, प्रत्येक क्षणाला विचार करावा. उठताना बसताना प्रत्येक क्षणाला देवाचं नामचिंतन काय केलं पाहिजे, त्याचं कारण आहे. त्याचं कारण म्हणजे एकच आहे, प्रत्येक क्षणाला विचार करण्याचं कारण एकच आहे. अल्पायुष्य मानव देह शतकनिरेच्या अर्धरात्र खाय असं म्हणतात की माणसाचं आयुष्य 100 वर्ष आहे, कमी आहे. पण 100 वर्ष असून सुद्धा 100 मिनिटं जगू याची गॅरंटी नाही. म्हणून जनोक्षणा हाची, म्हणून करा उठा उठी. बरं ठीक आहे, आमच्या पुढची विनोदाने सांगायचे महाराज, प्रत्येक क्षणाला देवाचं नामचिंतन का करावं? का माणसाला आयुष्य नाही म्हटले. आमचे शिंदे माऊली शिकवत असताना पाठामध्ये आमचे शिंदे माऊली आम्हाला सांगायचे विनोदाने, आमच्या माऊलींच्या मुखातून ऐकलेलं वाक्य की माऊली म्हणायचे की कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. बालकांनी लक्ष द्या, कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. कृतयुग संपलं, त्रेतायुग चालू झालं. देवाने 1,00,000चा मागचा 1 शून्य कमी केला. किती राहिले तुला? माझं गणित फार कष्ट आहे. 6,000.
त्रेतायुग संपलं, द्वापारयुग चालू झालं. देवाने पुन्हा एक शून्य कमी केलं. किती राहिले? 1000. द्वापार युगही संपलं, कलियुग चालू झालं. देवाने पुन्हा एक शून्य कमी केला. किती राहिले? 100. आता सकाळी सर्वांनी काकड्याला येताना घरून अर्ज लिहून आणा आणि अर्ज लिहून एखाद्या आमच्या सारख्या महाराजांकडे जमा करा आणि त्या अर्जात एकच लिहा काय की देव बाप्पा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत करू. बोलणं लक्षात येतं माझं. शून्य कमी करण्याच्या भानगडीत करू. बर समजा केला, किती राहतील? 10. काय होतं 10 मध्ये? 2च पंचवर्षिक महाराज. सांगणं माझं लक्षात घ्या, मला तिकडे जायचं नाही. प्रत्येक क्षणाला उठताना बसताना देवाचं नामचिंतन का केलं पाहिजे? काय कारण? माऊली गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. या मृत्यू लोकाच्या बाबतीत जर बोलायला गेलं, या मृत्यू लोकामधला देहाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमिका. जो जीव जन्माला आला त्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण कधी जावं लागणार याची गॅरंटी नाही. म्हणून करा उठा उठी, म्हणून करा उठा उठी. बरं सोपं सांगतो ना महाराज. मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक वस्तूची गॅरंटी देता येते, नरद्याची देता येत नाही. हा विषय का म्हणतोय? कारण आजचं कीर्तन स्मरणार्थ आहे महाराज, स्मरणार्थ आहे. प्रत्येक गोष्टीची गॅरंटी आहे, याची नाही. बरं कशी सांगतो ऐका. सकाळपर्यंत या लाऊडस्पीकरची गॅरंटी आहे, 100% आहे. सकाळपर्यंत या मंडपाची गॅरंटी आहे, 100% आहे. सकाळपर्यंत पखवाजाची गॅरंटी आहे. सकाळपर्यंत बाबा जो विणा वाजवतात त्या विण्याची स्थितीची गॅरंटी आहे. पण इमानदारीने सांगा, सकाळपर्यंत विणी तरी बाबा. तसं तुम्ही जाऊ नका. जाशाल आणि माझं नाव सांगणार, तसं नाही. सांगायचं एकच आहे, या नरदेहामधला प्राण आत्मा जीव याला घेऊन जाणार आहे, त्याचं नाव आहे काल यम. तो आताही मंडपात बसला महाराज. प्रत्येक क्षणाला उठताना बसताना विचार का करावा हे त्याच्यावर चिंतन आहे. तो आता मंडपात बसलाय. मग मंडपात बसलाय, मग कोणालाही का उचलत नाही, वाट पाहतोय. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी अजून किती आहे अवकाश, किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखे गाता हरिमुखे प्रत्येक क्षणाला उठताना बसताना काय विचार करावा? कारण घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. एकच गोष्टीची वाट पाहतो तो काळ. कोणती? की कधी याचं आयुष्य सरेल आणि कधी याला उचलून नेऊ. आणि खरं सांगू महाराज, सरेल सरेल तर 10 मिनिटात सरेल, 10 सेकंदात सरेल, नाही तर 1 सेकंदात सरेल. म्हणून करा उठा उठी, काय करा, कोणत्या क्षणाला जावं लागणार याची गॅरंटी नाही. म्हणून ज्या देहावर जास्त प्रेम करू नका, त्याच्या नामचिंतनावर जास्त प्रेम करा. पण महाराज आपल्याला सवय काय लागली माहिती का? आपण नाशक्या गोष्टीवर जास्त प्रेम करतो. माऊली तर म्हणतात, ज्याप्रमाणे एखादी व्यवहारामध्ये उसनी वस्तू आणली, ते उसनी वस्तूवर प्रेम करतो का आपण? बरं ऐका काय. दयाचे जैसे लेने अंगावरी हातवाने, तैसेचे निज हजरणे उदास तयासी. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये एखादी उसनी वस्तू आणली तिच्यावर प्रेम आहे का? बरं किती उसने आणतो ऐका.
चप्पल पासून तर बूट पर्यंत, बूट पासून तर पैशापर्यंत, पैसेपासून तर दागिनेपर्यंत एवढं उसणं आणतो महाराज. गंमत झाली अशी, एक फार गरीबीची परिस्थिती बाई, फार परिस्थिती गरीबाची. गुरुवारचा दिवस आला, शेजारच्या बाईकडे गेली. ताई, म्हटलं काय झालं? म्हटले आज गुरुवार. म्हणे मग उद्या शुक्रवार. म्हणे मग परवा शनिवार आहे. म्हणे मग रविवारी माझ्या भाच्याचं लग्न आहे. ती बाई म्हणे तुमचं भाच्याचं लग्न मग तुम्ही जाणं मला काही विचारता? अहो तसं नाही, भाच्या मोठाचा आहे, भाऊ मोठाचा आहे, मी गरीबाची आहे. म्हणे मग मी सगळी बहीण जरी असली आणि त्या मोठ्याच्या लग्नामध्ये मी गरीबाची बाई जर तिथे गेली आणि माझ्या अंगावर जर दागिने दिसले नाही तर लोक माझी काय करतील? चटका करतील, चटका करतील, निंदा करतील. मग ताई तुमचं म्हणणं काय? ती म्हणे ताई मला जे एकच म्हणणं आहे ते फक्त 3 दिवसासाठी तुमचे गळ्यातले दागिने मला उसने देतात. ती बाई म्हणे घेऊन जा. आणि तुझं भाग्यही चांगलंय की आत्याच पप्याचा बाप बाहेर गेला, तुम्ही उजळले भाग्य आता. ती बाई म्हणे भाग्य उजाडायला आणू नको. म्हणे का? तुला पप्याचा बापचा स्वभाव माहित नाही. म्हणे काय? पप्याचा बाप एवढा दिलिंदर आहे, तो जातो सांगतो पण येतो सांगत नाही. म्हणे कसं काय? तो जाईल महिनाभर जाईल, नाही तर संध्याकाळपर्यंत परत येईल. आणि तो जर घरी आला आणि त्याला माझ्या अंगावर दागिने दिसलं नाही, तो जगूही देणार नाही, मरूही देणार नाही. म्हणे मग एक काम करा ताई, तुम्ही फक्त तुमचे दागिने मला उसने द्या. म्हणे मग तुमचा नवरा मालक घरी आला की मी त्या क्षणाला ते दागिने काय करेल? परत करेल. ते बाईने दागिने घेतले महाराज. पायातल्या साखळ्या घेतल्या, हातातले कंगन घेतले, गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं, कानातली घेतली, नाकातली केसर घेतली. काही भागात केसर म्हणतात, काही भागात मेघुबा म्हणतात, आपल्या भागात नथ म्हणतात. भाषा बदलली म्हणजे भाग बदलला म्हणजे भाषा बदलते. आता बघा तुम्ही आपला भाग सोडला म्हणजे मराठवाड्यामध्ये जात होते. एकट्या माझ्यावर जमली महाराज. गंमत झाली अशी, जेवणाला बसलो. जेवणाला आणि आज जसं माझं तोंड आलंय ना तसं त्यावेळेस मला तोंडाला जखम झाली. आणि भाजी होती कडक मसाल्याची. मराठवाड्याचा मसाला म्हणजे फेमस आहे. त्या ताईला म्हटलं ताई दुसरं काहीही दे पण एवढी मसाल्याची भाजी मला ती नसते. ही बाई चटकन उठली महाराज, काय सांगा तुम्हाला, चटकन उठली आणि घरात दारोडी मारली. सुनबाई ऐकते का? म्हटलं काय झालं? महाराजांना आपल्या घरची भाजी चालत नाही. म्हणे मग काय करू? घरातून चटकान आणि महाराजांना दे. चटकन उठून बसते. म्हणजे नाही, तुझ्या घरची भाजी खाल्ली नाही म्हणजे तू डायरेक्ट चटका देते. महाराज उठू नका म्हणते, तुम्ही तुम्हाला चटका करायला नाही का? म्हटलं नाही. म्हणजे नाहीच करायला का? म्हणजे नाही. तुमच्याकडे मिरचींना कुठून त्याला काय म्हणतात? म्हटलं ठेचा. मग तुमच्याकडच्या ठेच्याला आमच्याकडे चटका म्हणतात. म्हटलं एक नको 2 चटके दे. सांगायचं एक आहे, भाग बदलला म्हणजे भाषा बदलते. अनेक प्रकारचे दागिने घेतले, सांगणं माझं लक्षात घ्या. दागिने घेतले, उसने दागिने घेतले, परिधान केले. आणि परिधान केल्यानंतर ती बहिणी विचार केला आपल्याला 5 दिवस मिळतात का 8 दिवस मिळतात याची गॅरंटी नाही. घराची स्वच्छता करून आपण माहेरी गेलं पाहिजे. घरामध्ये सळा सामर्थ्य करायला लागले महाराज. सळा करता करता जे उष्ण आणलेलं मंगळसूत्र आहे ते पाण्याच्या बादलीमध्ये भिजू लागलं. शेजारच्या बाईने पहिल्या पडत आली, ताई आवरा ते वर घ्या. म्हणे का? पहिलेच मोदी साहेबांनी सांगितलं की यावर्षी सोनं खरेदी करू नका, आवरा ते वर घ्या. म्हणे कसं काय? 1.5 लाखाच्या पुढे सोनं गेलं, आवरा ते. त्याला समोरच्या बाईने सांगितलं, बाई अगं भिजू दे, हे भिजून खराब झालं तरी चालेल, तरी परवा नाही. म्हणजे कसं काय? म्हणजे माझं नाही ते, मग कोणाचं आहे? पप्याचं आईचं. पप्याचं आईचं म्हणून भिजू दे. आणि त्याच जागेवर जर स्वतःच दागिने राहिलं असतं तर काय केलं? काढून ठेवलं असतं महाराज. सांगायचा तात्पर्य येतच आहे. ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये उसनी वस्तू आणली तिच्यावर प्रेम करतो का आपण? नाही करत. कसंही उष्ण आहे. देह हा पाचाचा आणला उसना, पंचभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ. पंचभूतांकडनं उष्ण आणला. पण महाराज एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात, जिवंतपणे सजवतात. यात नवल नाही, मेल्यावर सजवतात. बरं
तुम्ही सजवतात यातही नवल नाही, आमचे सजवायला लागले. जाऊ द्या. म्हटलं बाकी त्यांना ऐका, लाईट बॉय लाव, तुषार लाव, हमाम लाव, तस्वीर लाव, पण ज्याचा कलर आहे फिक्स तिथं काय करीन लक्ष बाजूला करा. सांगायचं मला एकच आहे, मी तर म्हणेल त्यांना कोणाला आपल्या सौंदर्याचा अभिमान झाला असेल, एकच काम करायचं, आरच्या समोर जायचं, स्वतःचं प्रतिबिंब बघायचं. नाम तुम्हारा पालनहारी कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. एकच विचार करायचा, ज्या देवाने ज्या बापाने आपल्याला बनवलेला आहे तो भगवान परमात्मा केवढा सुंदर असला पाहिजे. आणि खरं सांगू, मग तो देव जर एवढा सुंदर आहे, एवढा कृपानिधी आहे, दयानिधी आहे, मग देहावर प्रेम करणं चुकीच आहे महाराज. प्रेम करावं तर त्याच्यावर करावं. मग महाराज बरं ठीक आहे, करू नको का, देहावर प्रेम करू नका, त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यावर प्रेम करा म्हणजे अखंड त्याचं नामचिंतन करत राहा. मग बरं नामचिंतन करू का, 100% करा, पण त्याचं नामचिंतन कसं करावं, तर त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. सारा विचारा सारा सारा विचारा सारा उठाऊठी, सारा सार विचारा सारा उठाऊठी, सारा सार विचारा सारा उठाऊठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेला संकट, दयाच्या चिंतने निरसेला संकट. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठो, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेला संकट, दयाच्या चिंतने निरसेला संकट. दयाच्या चिंतने निरसेला संकट. दयाच्या दुर्गाचा भवतो, दयाच्या दुर्गाचा भवतो. दयाच्या चिंतने निरसेला संकट, दुर्गाचा भवसिंधू, दयाच्या दुर्गाचा भवसिंधू. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं करावं. नाम धरा कंठी विठोबाचे, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कंठामध्ये धारण केलं पाहिजे. बरं नामधरा कंठी विठोबाचे म्हणजे काय, कंठामध्ये धारण करणं म्हणजे काय. सतत नामचिंतन, आपण जे नामचिंतन करतो ते करणं वेगळं, लक्षात नाही का माझं, फार महत्वाचं. जे आपण नामचिंतन करतो ते नामचिंतन करणं वेगळं आणि कंठामध्ये नामचिंतन धरणं वेगळं. नामधरा कंठी विठोबाचे म्हणजे कंठामध्ये धारण करणं म्हणजे कसं आहे का, उठताना बसताना प्रत्येक क्षणाला देवाचं नामचिंतन, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. किंवा महाराज जर याच्या पलीकडे सांगतात, संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळा, प्रत्येक क्षणाला गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. प्रत्येक क्षणाला एकच विचार केला पाहिजे, तो देव माझा आहे आणि मी त्या देवाचा. आणि एक सांगू का, त्या देवाचं नामचिंतन केल्याने काय फायदा आहे ते सांगू का. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही कंठामध्ये धारण केलं ते अनेक प्रकारचे फायदे आपल्या डोळ्यासमोर पाहता येते. बरं किती उदाहरण देऊ तुम्हाला, सर्वांना पाहत आहे, माझ्यापेक्षा तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे. वाल्या कोडी मात्यारी नामे तरला तो निरधारी. कशामुळे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. जीवनामध्ये
एवढं पाप होतं, एवढं पाप होतं. बरं ठीक आहे, महर्षी वाल्मिकांचं जीवन चरित्र तुम्ही डोळ्यासमोर घ्या. सांगणं माझं लक्षात घ्या, कशावर बोलतोय. जीवनामध्ये देवाचं नामचिंतन केल्याने काय फायदा आहे ते सांगतो. फायदा सांगतो तुम्हाला. महर्षी वाल्मिकांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर घ्या. बरं, त्यांचं नाव खरं सर्वांना माहित असेल माझ्या मते. काय नाव होतं त्यांचं? मूळ नाव त्यांचं रत्नाकर होतं. हा. रत्नाकर त्यांचं मूळ नाव. त्यांचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं महाराज, तर मारणं तोडणं फोडणं याच्या पलीकडे महर्षी वाल्मिकांना माहित नव्हतं. एकदा त्यांच्या मार्गाने संत रूपी नारदांची स्वारी गेली. श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. नारद गेले. कोण नारद? ज्यांचा कार्यक्रम कधीच रद्द होत नाही ते नारद. लक्ष द्या. नारदांची स्वारी गेली. महर्षींनी नारदांना अडवलं. नारदांना सांगितलं, महाराज तुम्ही कोण आहात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. म्हणे मग माझं काम एकच आहे, मारणं तोडणं फोडणं आणि चोरी करणं एवढं माझं काम आहे. म्हणे मग तुमच्याकडे जे काही असेल मला द्या, नाही तर मरण्याकरता तयार व्हा. नारदांनी गोड प्रश्न त्याला महर्षी वाल्मिकांना केला, का रे माझ्याकडे नामचिंतन आहे, विना आहे, चिपडे आहे, तुला घ्यायचे का? नारद म्हणे वाल्या म्हणे ते सांगू नको, काहीतरी दे नाही तर मरण्याकरता तयार हो. नारदांनी एकच प्रश्न वाल्याकडीला विचारला, ऐका फार महत्वाचं. म्हणे का रे एवढी चोऱ्या करतोय, एवढं पाप करतोय, कोणासाठी करतोय? म्हणे महाराज तुमच्यासारखा का संन्यासी आहे का मी? तरी बायका पोरं त्यांच्यासाठी एवढं पाप करतोय. नारदांनी एकच प्रश्न गोड विचारला, का रे बायका पोरांसाठी जर एवढं पाप करतोय, मग मला सांग, ज्या वेळेस तुझ्यावर यम यातना होईल तुला भोगावं लागणार आहे? हो. मग तुझ्यावर यम यातना होत असताना तुझं निम्मी दुःख निम्मी त्रास ते भोगतील का? वाल्याकोडी म्हणे नारद म्हणे महाराज तुमच्यासारख्या ना हेच तर अक्कल नाही. ते म्हणे कसं काय? अरे खाऊ लागते तर भोगू का लागणार नाही? भोगू लागतील ना. नारद म्हणे मला बांधून ठेव, पण तू घरी जाऊन विचारू नये. महाराज पळत सुटले महाराज वाल्मिकीशी. आणि पळत 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 दुसऱ्याला काय विचारावं? जन्म देते आई वडिलांनाच विचारलं पाहिजे. गेला आई वडिलांकडे, आई बाबा बोला, एवढं पाप करतो कुणासाठी? म्हणे बाळा आमच्यासाठी. मग ज्या वेळेस माझ्यावर यम यातना होईल, माझ्यावर काळाचा घाला होईल पडेल, माझा जीव निघेल, त्यावेळेस माझे निम्मी त्रास निम्मी दुःख तुम्ही जगणार का? वाल्याकोडीचे आई वडील विचार होते. वाल्याकोडीचे आई वडील म्हणे वाल्य इमानदारीने सांग, तू करत चोरी करण्याकरता गेला होता की पाथर्डी गावामध्ये तेजस महाराजचं कीर्तन चालू, कीर्तन ऐकायला गेला होता? ते सांगू नका, उत्तर दे. कोण उत्तर दिलं महाराज वाल्याकोडीच्या आई वडिलांनी? ऐका फार महत्वाचं आहे. कोणतं उत्तर? अरे वाल्या लक्षात घे. म्हणे काय? मुलाला लहानाचं मोठं करणं हे आई वडिलांचं काम आहे. कोणाचं काम आहे? आई वडिलांचं. आणि आई वडिलांचं म्हातारपण घालवणं हे मुलाचं काम आहे. तू चोऱ्या कर का डाका डाल, तुझे पापातले भोगी तरी आम्ही होणार नाही. पश्चाताप त्याला विचार केला. अरे ज्या जन्म देत्या आई वडिलांचं जर हे उत्तर असेल, ती परके बाई घरामध्ये बाई म्हणून आली आहे, तिचं काय उत्तर असावं? पण विचारलं महाराज बुद्धी, दादा पाप करतो तुझ्यासाठी हो, मग माझ्यावर यमयातना भोगू लागशील का? वाल्याकोडीची पत्नी हुशार होती ना, फक्त हुशार सांगतोय. तुम्ही बसा बसा, थकले असाल तुम्ही, पाणी पिणी घ्या, मग देते उत्तर. घरात गेली, ग्लास आटोपला, पळा पळा, विंचू चावला विंचू चावला, आरोडा मारायला लागली. पळत आला वाल्याकोडी. म्हणजे का ग एवढे आरोडे कशाला मारते? म्हणे खूप मोठा विंचू होता, खूप जोराने डंक मारला, म्हणजे एवढे आरोडे एवढे. ती म्हणे तुम्हाला वाटतं ना मी आरोड्या मारल्या नाही पाहिजे? तुम्ही नाही. तुम्ही एक काम करा, मला निम्मी होणारा दुःख, मला निम्मी होणारा त्रास तुम्ही अर्धा भोगून घ्या. तो म्हटला वेळी कुठली, विंचू तुला चावला, दुःख पण तुलाच भोगावं लागेल. त्यात वाल्याकोडीची पत्नी म्हणाली, अरे वेळा कुठला? कोणाला? हा, मी बोलत नाही. अरे वेळा कुठला? पाप तू केलंय, दुःख पण तुलाच भोगावं लागेल. पळत पळत गेला, धरले नारदांचे पाय. महाराज बरबाद झालो मी, व्यर्थ गेलं माझं जीवन. म्हणे कसं?
अरे ज्या बायका पोरांसाठी आई वडिलांसाठी रात्रीचा दिवस केला, चोऱ्या चपाट्या केल्या, एवढं पाप केलं, त्यांचं एकच उत्तर आलं की तुझे पापाचे कधीतरी होणार, माफ करा महाराज, माझं चुकलं हो, असं काहीतरी करा की माझं जीवनाचा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. नारद म्हणे मागे झालं ते पाहू नको, पुढे पाय काय होणार आहे ते. म्हणजे काय, एकच काम कर, भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन कर. बरं कोणत्या देवाचं करू म्हणे, म्हणे राम शब्दाचा कर. कोणता शब्द, राम. एवढं पाप होतं महाराज जीवनामध्ये, राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 म्हणता म्हणता केले रामायण राम आदी, केले रामायण राम आदी, केले रामायण राम आदी, केले रामायण राम आदी. कोणीयाची कीर्ती वाढली गहन, वाढली गहन, कोणीयाची कीर्ती वाढली गहन, वाढली गहन. केले रामायण राम आदी, बोला बोला, केले रामायण राम आदी. बोलिले वाल्मिक तैसे ती करीना, वर्धोनी दाविन, वर्धोनी दाविन नाम बोले. झाले काय, गेले रामायण रामाची. किंवा बोलिले वाल्मिक तैसे ती करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. महाराज जीवनामध्ये एवढं पाप असून सुद्धा देवाचं फक्त एकच जीवनामध्ये नामचिंतन घडलं. रामाच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं, यात नवल नाही. अरे जसं लिहिलं तसं जगाच्या बापाला वागावं लागलं, मग का नामचिंतन करू नये. बरं ठीक आहे, आणि मला आनंद वाटला महाराज, या वयात हा मुलगा पखवाज जाजवतोय, या वयात हे पुरं टाळ घेऊन उभेत महाराज, आनंद आहे. आणि सांगू का, नामचिंतन करायला घरामध्ये वारसाच पाहिजे असं काही विषय. बरं तुम्हाला अनेक प्रकारचे उदाहरण देता येतील. भक्त प्रल्हादाचं जीवनचरित्र उदाहरण जीवनामध्ये घ्या, कारण हा पवित्र महिना भक्त प्रल्हादाकरिताच देवाने निर्माण केला. ऐका, भक्त प्रल्हादाच्या जीवनचरित्र जीवनामध्ये किंवा जीवनामध्ये आचरणामध्ये आणा, डोळ्यासमोर घ्या. काय चरित्र प्रल्हादाचं, त्याचा घराचा विचार केला, कुळाचा विचार केला तर राक्षसी घराणं आहे, कुठल्याच प्रकारचा वारसा नाही महाराज. पण एकटा सद्भक्त जीवनामध्ये, एकटा घरामध्ये, कुळामध्ये एकच सद्भक्त निघाला, अख्खा घराचा उद्धार केला त्याने. तसं हे मुलं आज लहान लहान पोरं टाळ घेऊन देत महाराज. भविष्यात हे पोरं टाळकरी होतील, गायक होतील, वादक होतील, कीर्तनकार होतील, पकवाजी होतील, कथाकार होतील, याची गॅरंटी नाही आहे. लक्ष्मी नाही का, याची गॅरंटी नाही. भविष्यात हे पोरं नोकरी करतील, 5 एकर जमीन घेतील, याची सुद्धा गॅरंटी. पण बापाने कमवलेली याच्यातली 5 गुंठे कमी होऊ देणार नाही, ही संप्रदायाची गॅरंटी नाही. ही संप्रदायाची गॅरंटी. हा सांगायचं मला एकच, घरामध्ये आपल्या लहानपणाला नामचिंतनाचा आपण वारसावा का, जेत वडील तरी की तया नाम धर्म देवी. घरामधला एकच वारकरी राहू द्या, एकच वारकरी असू द्या, एकच वारकरी असू द्या, अख्खं घराचं एकच नामचिंतन करणारा असू द्या, अख्खं घराचा उद्धार करेल. बरं करेल ना, कसं करणार मी तर सांगतो तुम्हाला. ऐका, गमत झाली अशी, एका गावातले 10 पोरं, तरुण पोरं मुंबईला जाण्याकरता निघाले. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे मुंबईचं वातावरण कसं काय आहे, मग सांगायचं काम नाही. आणि सध्या तरुण पोरांचं वातावरण कसं काय ते तुम्हाला सांगायचं काम नाही, आणि मी सांगतही नाही. महाराज तुम्ही कधी कोणाला बोलत नाही बरं का, पण विषय आला म्हणून सांगतो. मी तरुण पोरांनाही कधी बोलत नाही, महाराज मंडळींना केल्यानंच काही बोलत नाही, कारण चटके बसतेत मला. एका ठिकाणी असं कीर्तन करता करता त्याच्या गावातल्या भजनाचा तास वर गेला महाराज. मी त्याला बोललो, म्हटलं बाबा आज करा, तुझा स्वर गेला. बोललो मी त्याला, संताप आला. त्या बाबांनी तास गेला, निघून गेला घरी. भर कीर्तनात महाराज, सत्य घटना आहे, खोटं नाही, सत्य सांगतो. कीर्तनात खोटं बोलू नये महाराज कधी, कीर्तनात कधीच खोटं बोलायचं नाही, कीर्तनकार सोडून. निघून गेला चार. मी विचार केला, जाऊ द्या, गेला तर गेला, मला काय करायचं, पुढच्या वर्षी तारीख येणार नाही, जाऊ दे म्हटलं. स्वर गेला म्हणून चांगलं म्हटलं, मी त्यांचं चुकलं म्हणून बोललो म्हटलं.
ते म्हणे कीर्तन झालं गावातले त्यांची कमिटी आली म्हणजे महाराज असं नको करायला पाहिजे. त्यांना काय होत, जाऊ द्या ना, मला काय करायचंय. त्यांचं चुकलं म्हणून बोललो. म्हटलं महाराज अहो तसं नको करायला पाहिजे ते. म्हटलं का, कारण तुमचं पाकिट त्यांच्या खिशात आहे म्हणून महाराज मी बोलणं सोडून दिलं नाही. मी कमी पदाधिकारी गंमत झाली अशी. तर तुमच्या गावात तरुण पोरांचं कसं काय मला माहित नाही, पण आमच्याकडे तरुण पोरांच्या बाबतीत बोलायकडे उडण टप्पावर मुक्ता असे 10 पोरं, किती एकूण 10 पोरं मुंबईला जाण्याकरता निघाले. नाशिक रोडच्या स्टेशनवर गेले. 10 पोरं मुंबईला जाण्याकरता निघाले. त्या 10 मध्ये फक्त एकानेच तिकीट काढलं. कितीने? एकाने तिकीट काढलं. तो एक म्हणायला लागला, का रे आपण किती लोक आहेत? म्हणे 10 लोक. तिकीट कितीने काढलं? म्हणजे एकट्याने. अरे असं करू नका. अरे निदान 5 लोक जरी तिकीट काढा, दुसरे 5 त्याच्यात सपवले जातील बुवा. पण ते 5-9 मोठे अगोदर ते म्हणे तुमचं पाहून घे, आम्ही आमचं पाहून घे. बसले गाडी. इगतपुरी सोडलं महाराज. कसारा घाट लागला. कसाऱ्याला गाडी थांबली आणि योगायोग किती चालले त्याच डब्यात. आणि जसंही टिशी चढला आणि ज्याने तिकीट काढलं होतं त्याचं लक्ष गेलं आणि तो लट करायला लागला. तो म्हणे 5 मला बोललो होतो टिशी येईल. आला तो. आता आपलं काही खरं नाही, पण आला तो. पाहता 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 ज्याने तिकीट काढलं तो एवढा घाबरला. टिशीला पाहिलं आणि तो पळत होतो. टिशीला वाटलं जार हा मला बघून पडतोय, जार याच्याकडे पकडा त्याला, हा देतो, पकडा त्याला, हा देतो. महाराज तो पुढे आणि त्याच्या मागे टिशी. 2 डबे पुढे घेऊन गेला तो टिशीला. टिशी पुढे गेला. तेवढ्यात मागे हे 9चे 9 फरार झाले. 9 गायब झाले. टिशीने पकडला त्याला. अरे लाज नाही वाटत? एवढा तरुण दरजदार असून सुद्धा बिना तिकिटाचा प्रवास करतो. लाज नाही वाटत? आण तिकीट. तुम्ही हे घे तिकीट. टिशीने तिकीट पाहिलं महाराज. टिशी म्हणे का रे तुझ्याकडे तिकीट होतं मग तू पडत का होता? तू म्हणे काका मी का पडत होतो हे फक्त मलाच माहिती, ते तुम्हाला समजलं. अरे सांगून तर दे. तू म्हणे माझ्या गावाची इज्जत लाज मला राखायची होती, ते काय ते फक्त मलाच माहिती, तुम्हाला काहीच कळणार नाही. सांगणं लक्षात घ्या. तिकीट कितीने काढलं? बोला. एकाने काढलं. एकाने तिकीट काढलं. 9 जणांचा फायदा झाला. तसा घरामधला एकच वारकरी, एकच नामचिंतन, एकच मारकरी राहू द्या, अख्खा घराचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. काय करणार? 100% करेल ना. तुम्ही असं कमजोरपणा काऊन करता? हा ते पैसे लागतात का टाळी वाजवायला? बरं वाजवू नका बरं का. लक्ष्मी ऐका माझं बोलणं सांगणं लक्षात घ्या. माझ्याकडे वेळ फार कमी, फक्त 10 मिनिटं वर द्या. करेक्ट 10ला सोडून मी तुम्हाला ऐका. आणि टेन्शन घेऊ नका. एक चरण जरी सुटला तरी भरपूर आहे. भरपूर एक आहे. माफी मागून बोलतो गुरुजी तुमची. एक चरण जरी सुटलं तरी भरपूर. काय आहे उधळं घेतलेलं मजूर आणि रोजंदाराला मजूर याचा फरक असतील. जाऊ दे. जाता भाग वजा करा. सांगणं माझं लक्षात घ्या. नाम धरा कंठ विठोबाचे. अखंड त्याचं नामचिंतन करत राहा. त्याचं जर अखंड जर तुम्ही नामचिंतन केलं महाराज काय फायदा होईल? अरे जी गोष्ट या संसारामध्ये भेटत नाही ती गोष्ट त्याच्या नामचिंतनात भेटते. बरं कोणती? आज तुम्ही रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात, काबाड कष्ट करतात. कशासाठी करतात? एकच गोष्टीसाठी. काहीची सुखा लागे करशी तळमळ. आणि महाराज म्हणतात बाबा तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तरी तू पंढरीची जाय एक वेळ का. याच्याकडे सांगू का? पंढरीशी जाय एक वेळ का म्हणजे पंढरपुरामध्ये सुखाचा आहे ना देवाजवळ सुख आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा
सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंग सारी खातो सुखरूपा ऐसा बोला तुझा कोणी खातो सुखरूपा ऐसा आमच्या गुरुवर्य परमेश्वर बाबा जायभाई यांच्या मुखातून ऐकून चाहत आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंग सारिखा पण सुखाची प्राप्ती देवाजवळ होईल पण त्याचं नामचिंतन करणार तेव्हा का संसारामध्ये सुख नाही मिळत महाराज दुःख भांडवली आहे या संसार सुखाचा विचार नाहीच होते किंवा माऊलींना जर विचारलं कैची मृत्यू रोखी सुखाची कहाणी ऐकीचे कवनाच्या श्रवणी कैची सुखनिंद्रा अंथरुणी विंगडाचा माऊली म्हणतात संसारामध्ये किती दुःख आहे किती दुःख आहे विंगडाचं उदाहरण दिलं माऊलींनी माऊली म्हणतात एका माणसाला 8 दिवसाचं जागरण 8व्या दिवशी मखमलची गादी टाकली एसीचा रूम टाकला फुलांच्या पाकळ्याने सजवलेला बेड आहे ज्या माणसाला ज्या व्यक्तीला 8 दिवसाचं जागरण आहे त्या पलंगावर त्याला झोपण्याकरिता काय केलं टाकून दिलं पण त्याच्या शेजारी जास्त नाही एकच छोटस लहानचं विंगडाचं तुरीच होतं एक जास्त नाही मला सांगा त्या माणसाला रात्रभर झोप सुखाची लागेल का दुःखाची बोला ना दुःखाची बरं तुमच्या पाथर्डी गावामध्ये कोणी कोणी दुःखाची झोप घेतली हात वरती करा बरं मलाही सांगा कशी असते झोपच लागली नाही हे त्याचं खरी उत्तर आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात बाबा पलंगावरचा एकच विंगड माणसाला रात्रभर झोपू देत नाही आपल्या संसाराला चहू बाजू नये संसार दुःख मुळ चहूकडे विंगड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमड महाराज सुखाची प्राप्ती कुठे आहे संसारामध्ये नाही भगवंताजवळ तसं तर सुखाची प्राप्तीचे 2 व्याख्या आहेत दोन व्याख्या आहेत सुखाच्या कोणते कोणते ऐका पहिलं सुख संताचं सांगितलंय ऐका ग्रंथ संपदामध्ये ग्रंथ साहित्यामध्ये शास्त्रामध्ये 2 सुखाचं वर्णन आहे पहिलं सुख संताचं आहे दुसरं भगवंताचं आहे पण मला संताचं सुखाचं वर्णन करायचं नाही मला माझा मुद्दा भगवंताचं सुखाचं आहे का संताच्या सुखाच्या बाबतीत काय बोलावं महाराज ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून सासरवाडीला राहिला तोंडाला म्हणून तरी सासरवाडीला गेला नाही ऐका संत सदनी राहिला संताचा आणि देवाचा सुखामध्ये फरक आहे पर फरक आहे सांगून देतो मनात काही ठेवू नका सांगून देतो तुम्हाला संताचा आणि देवाच्या सुखात काय फरक आहे शेतकरी मंडळी आहेत सर्वजण लवकर उत्तर द्या मेथी लावता का तुमच्याकडे मेथी पर वजुनी नाही भी हा लावता बरं नका लावता नाही पण मेथी तर करते ना एकाकडे मेथीचं झाड लावा आणि एकाकडे नारळाचं झाड लावा इमानदारीने सांगा लवकर काय उगल मेथी लवकरात लवकर खाण्याकरता काय मिळेल मेथी आणि लवकरात लवकर उपटून कोणाला भेटणार मेथी लवकरात लवकर मिळते मेथी लवकरात लवकर खाण्याकरता मिळते मेथी आणि लवकरात लवकर उपटावी लागते मेथी नारळाचं झाड एकदा की लावलं रे लावलं त्याला उपटण्याची गरज राहत नाही फळ उशिरात येतं मात्र मरेपर्यंत टिकत असतं त्याचप्रमाणे महाराज सांगतात की संसारामधलं सुख हे मेथीच्या झाडाप्रमाणे संसारातलं सुख मेथीच्या झाडाप्रमाणे आणि देवाचं सुख हे नारळाच्या झाडाप्रमाणे उशिरा मिळतं पण मरेपर्यंत टिकतं पण ते सुख जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता तुम्हाला त्याचं चिंतन करावं लागेल त्याचं नामचिंतन करावं लागेल आणि महाराज ते सांगतात जीवनामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे चिंता करू नये
चिता ए नाम चिंता. ऐका, चिंता करू नये माणसाने. चिता ए नाम चिंता म्हणजे ऐका सांगतो. तुमच्याकडे माणसं कधी काय करतात? माणसं कधी करतात? म्हणजे आमच्याकडे मेल्यावरच करतात बा. ऐका, सांगणं माझं लक्षात घ्या. मेल्यावर करतात. पण त्या मेलेल्या माणसाला जाळायचं काम कोण करतं? का करतं? ऐका, जोड आहे. मेलेल्या माणसाला जाळायचं काम चिता करतं. ऐका, चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. मग याच्यावर जर काही पर्याय असेल तर ते फक्त चिंतन आहे. आणि महाराज, तुम्ही जर भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर त्याचं चिंतन केलं तर त्याचं चिंतन केल्यामध्ये काय फायदा होणार आहे? तयाचा चिंता रे निरसेल संकट. ओ तयाचा चिंता रे निरसेल बोला बोला. दयाच्या चिंतने निरसेला संकट सरळ दुर्गत भव सिंधू. त्या भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये तुम्ही चिंतन केलं तर काय होईल? तुमच्या जीवनावरचे सर्व संकट निवारण होतील. नव्हे या भवसिंधू सागरामधून तुम्ही काय होणार? तरून जाणार. बरं, भव म्हणजे ऐका, आमचे गुरुजी 4थ्या वर्षाला पाठामध्ये बरोबर उल्हास बाबा सुकळ व्याकरणामध्ये शिकत असताना संसाराला भवाची उपमा दिली व्याकरणामध्ये. आमचे गुरुजी सांगायचे भवाची उपमा कशाला दिली? संसाराला दिली. भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर. ऐका, म्हणजे सागराला कशाची, संसाराला कशाची उपमा दिली? सागराची उपमा दिली. का दिली सागराची उपमा? सांगतो तुम्हाला. तुमच्या पाथर्डी गावामधला एखादी व्यक्ती मुंबईला समुद्र पाहण्याकरिता गेला, नावेमध्ये बसला, जहाजामध्ये बसला, एवढा मध्ये गेला, चारीकडचे काठ दिसे नासे झाले, चारीकडचे काठ दिसत नाही. मध्ये गेला, घरी आला, 4 लोक भेटले, नमस्कार, राम राम, गेला. म्हटले समुद्र पाहण्याकरिता गेले होते? म्हणे हो गेलो होतो. एवढे मध्ये गेलेत म्हणे, नाव मध्ये बसलो, जहाज मध्ये बसलो, एवढा मध्ये गेलो की चारीकडचे काठ दिसत नव्हते. एवढा मध्ये गेलो. मग का हो, एवढे मध्ये गेल्यावर सुद्धा चारीकडचे काठ दिसत नाही, मग मला सांगा, एवढे मध्ये जर तुम्ही गेले, एवढ्या खोल पाण्यात तुम्ही गेले, मग तुम्हाला कळालं असेल ना समुद्रात नेमकी किती पाणी आहे. म्हणे एवढा मध्ये काय असतं, समुद्रात जरी बुडालो तरी समुद्राचं पाण्याचं मोजमाप करता येणार नाही. त्याचप्रमाणे कितीही संसार केला तरी संसारामध्ये किती दुःख भोगलं याची मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला सागराचे उपमा आहे. आणि असा दुःखी रूपी संसार जर कोणी तरुण नेणार असेल तर त्याच्या चिंतने, त्याच्या चिंतनाने तो संसार तरुण जाता येईल. मग महाराज कोणत्या देवाचं चिंतन करावं? तर महाराज सांगतात, पवित्र कुळामध्ये, पवित्र देशामध्ये तुमचा जन्म झाला, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळामध्ये जन्म झाला म्हणून काय करा? जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, जरी हाची नियम आहरण. तुम्ही एक काम करा, मग नित्य नेमाने भगवान परमात्म्याचं नाम का नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया. महाराज सांगतात
नित्य नेमाने जर देवाचं चिंतन केलं आणि बरं कोणत्या देवाचं करायला सांगतात, कोणत्या देवाचं? जन्मोन्यापूर्वी वाचेस नरे राम, रामाचं चिंतन. बरं आतापर्यंत नाही केलं चाललं, पण आता करा, करा चिंतन, करत राहा, केलं पाहिजे, करत राहा. का झालं म्हणजे आता तुला विषय नाही, अभंग बाजूला राहील. देव बसलेत ना, त्या देवाची श्रद्धा असतात ना आपलं काय, आपण काय करा, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, तर त्या चिंतनेने त्याचं चिंतन करत राहा. कोणाचं? जन्मोने यापूर्वी वाचत करा, शेवटचं बोलतो आणि शेवटचं नवीन राहा वाचत ऐका. त्याचं चिंतन करा. चिंतन करा म्हणजे महाराज देवदेव करत राहू का आम्ही? ज्ञानोबारांच्या प्रमाणे असोनी संसारी जीवावेगू करी, हे खोटं आहे का? संसार करायचं नाही का? आम्ही पवित्र कुळामध्ये संसारासाठी आलो. अरे संसारही करा आणि परमार्थही करा. याचा अर्थ असं नाही का संसार सोडून द्या आणि तो देवदेव करा, असं नाही. संसारी असावे असोनी नसावे, किंवा असोनी संसारी जीवावेगू करी, शेवटचं बोलतो राहणार. या पवित्र कुळामध्ये जन्म घेताना तुम्ही हे काम करा, त्या देवाचं चिंतन करत करा. नुसतं देवदेव करून नाही चालणार, मला संसारही केला पाहिजे. बरं मग कसं करू? महाराज सांगतात दोघांमधला मधला मार्ग शोधा लागला. बरं कसं आहे का? मी एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, फार महत्वाचं आहे. माझं बोलणं थोडं वाईट, शेवटचं दृष्टांत सांगतो. माझं वेळ सांगितलं, माझं बोलणं थोडं वाईट वाटेल, पण वाईट मानून घेऊ नका. मुलासारखं आहे. मी प्रमाणाच्या विरोधात बोलणार नाही, मी प्रमाणही तुम्हाला देऊ, प्रमाणही सांगेन. अगोदर माझं बोलणं लक्षात घ्या. संसारामध्ये ऐका, संसारामध्ये जीवन जगत असताना काय केलं पाहिजे? एकच काम करा, संसारही करू नका आणि जास्त परमार्थही करू नका, मधला मार्ग शोधा. कसा ऐका? एक शेतकरी, माफी मागून बोलतो, तुमची परवानगी घेतो मग बोलतो. एक शेतकरी माणूस होता, शत्र मनुष्य, त्याला देव हा शब्द चालत नव्हता. देव शब्द. रविवारचा दिवस आला, गावातला बाजार भरला, धर्मपत्नीकडे गेला, लक्ष्मी काय झालं? म्हटले आपल्याला देव चालत नाही. आणि मग आपण नास्तिक आहोत. म्हणून मग मी सांगतो तसं वाग, काय कर, एक काम कर, आज दुपारचं जेवण करू नको. लक्ष द्या का, शेवटचं बोलतो, दुपारचं जेवण करू नको. मी शेतात काम करण्याकरता जातो, दुपारचा डबा नेत नाही, संध्याकाळी आल्यावर मी जेवण करेन. आणि मग तू बाजारात जा, मी सांगतो ते आनंद घरी देतो. म्हणे काय आणू बाजारात? जाय बाजारात. केली. बरं काय आणायचंय? आता माफी मागतो, बाजारात जा, माफी मागून बोलतो, आणि बाजारातून ते आण घरी. काय करताना तुम्हाला ते, ज्या तुम्हाला ते करता त्या तुम्ही सर्व भाग्यवान. ते घरी आणलं, घरी आणल्यानंतर संध्याकाळी शिजव म्हटलं. राग मानून घेऊ नका, मी प्रमाणाच्या विरोधात बोलणार नाही, मी प्रमाणही तुम्हाला याचं. बाई बाजारात गेली, बाजारातून घरी आणलं महाराज, शिजवलं. नवरा घरी आला, लक्ष्मी झालं का? म्हणे तयार आहे, बसता का? म्हणे नाही, अन्नाचा कण नाही पोटात, सर्व अंग घामेगून झालं. म्हणे एक काम कर, मला आंघोळीला गरम पाणी टाक, मी आंघोळ करतो, मग जेवण करतो. बाई बादली भरण्याकरिता घरामध्ये गेली, आणि घरामध्ये गेल्यानंतर त्या घराचा दरवाजा उघडा होता, आणि त्या दरवाजामधून वास यायला लागला, आणि त्या वासेच्या दिशेने ते छोटं कुठल्या आतमध्ये शिरलं. कसंही शिरलं, पातेल्याकडे गेलं, पातेला चुडी घातली, सर्व काय खाऊन टाकलं, तिथंच पडलं. ती बाई पडत आली, अरे 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 काय केलं या कुत्र्याने? खाऊन टाकलं, खाऊन टाकलं सर्व. नवरा दिवसभरचा उपाशी आहे, त्याला जर दिला नाही तर आपल्याला मारून टाकेल, जीव घेऊन टाकेल. बाजारात जावं, बाजार उठून गेला, काय करावं, काय करावं? मार सुटला पाहिजे, काय करावं, काय करावं? महाराज बाई चापतो होती माझ्यासारखी, माझ्यासारखी त्या म्हणतानी म्हणा. तिने काय केलं, आपला मार सुटला पाहिजे म्हणून ते चित्राचं तिने तिथंच पडलं. तिने हळूच तरी चांगली धरली आणि मी काय पुढे सांगत. हे सर्व पाहिलं तिच्या पुढच्या 6 वर्षाच्या पोरा, त्याने पाहिलं, तो म्हणे हे तो अंदर की बात है. विचार केला,
सांगावं तर आई मरते, नाही सांगावं तर बाप किलो खाते. हे कसं झालं? कहू तो माँ मर जाए, ना कहू तो बाप कुत्ता खा जाए. काय करावं सांगा. पोरग हुशार होतं महाराज. बापाला ताट वाढला, ताटावर बाप बसला आणि ताटाने विचार केला, लढवली. अख्खं गाव फिरून आलं आणि त्याने बापाच्या ताटात लसी शंका केली. आता मला सांग, 56 प्रकारचे भोग आपल्या समोर ठेवले आणि आपल्या पोटच्या पोराने त्या ताटात लसी शंका केली, तरी पण ते आपण घेतो. म्हणतो का बापा फेकून देतो ना. बाईने आरडी मारली, नवऱ्याने आरडी मारली. लक्ष्मी पड पड इकडे, बघ तुझ्या कार्टाने काय केलं ताटात. महाराज ती बाई इकडे आली आणि हे कार्ट पातेल्याकडे गेलं. जेवढी राहिली सुईली होती त्याने पातेल्यात करून टाकली. बापाने पाहिलं, काय ग तुझं कार्ट, ताटातही केली पातेल्यातही केली. म्हणजे काय करू, एक काम कर, सर्व फेकून दे, चटकन पिठलं बनव आणि पटकन मला वाढ. बापाला कुत्र खाऊ नाही महाराज, आईला मार खाऊ दिला नाही, त्याने मधला मार्ग शोधला. तसं संसार आणि परमार्थ करताना मधला मार्ग शोधला. कोणता मार्ग? उघडा नाथ भागवत काय म्हणतात नाथ बाबा ऐका. शरीर भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे, भजन मार्गी लावावे, तरी पावावे परमार्थी. सांगा काय याच्यात? भोगू नका, त्यागू नका, मध्यभागी विभागा. नेमकी कोणत्या विभागामध्ये विभागला पाहिजे? तर ते विभाग एकच आहे, भजन मार्गाला त्या नरदेहाला लावा. आणि एकदा की तुमच्या जीवनामध्ये भजनाचं वाढलं, भजनाचं सामर्थ्य वाढलं का, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळा. एकदा की तुमच्या जीवनामध्ये भजन वाढलं, परमार्थ वाढला की 100% देव भेट दिल्याशिवाय राहणार नाही. पण मग याच्याकरिता काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. मग कराल ना सर्वजण? करा. ते झोपले असतील त्यांना जागे करा, उठा म्हणा. महाराज पेढे वाटतायत म्हणा, उठा म्हणा. सर्वांनी आळस मोकळा करा, सर्वांनी मोठ्याने बोला, एका हाताने टाळी आणि दुसऱ्या मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई.